गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू मुंबई टू कोकण पार्ट 4. आज सकाळी सकाळी एवढी थंडी होती की मी मम्मीला म्हटलं की मम्मी शेकोटी पेटूया का गं? ती पण म्हणाली हो चल. मग मी तिला म्हटलं मी शेकोटी पेटवतो, पण ती शेकोटी माझ्याच्याने काय पेटे ना. मग मम्मी म्हणाली तू बाजूला हो मी पेटवते. भाई एका मिनिटाच्या आत मम्मीने शेकोटी पेटवली. मग काय थोड्या वेळाने पप्पा पण बाहेर आले. शेकोटी मोठी भेटली आणि आम्ही तिघांनी या शेकोटीचा आनंद घेतला. आजीला म्हटलं आजी ये की शेकोटी घ्यायला. तर आजी मग काय पप्पाने थोड्या वेळाने अंगण झाडून घेतलं आणि मी आजीला विचारलं आज जेवणाला काय आहे गे? भाई कालवा. यार जे पण कोणी कोकणात येते ना त्याने एकदा तरी कालवा खाऊन बघा यार. ह्या मावशी कालवा घेऊन आल्या होत्या, त्यांच्याकडून आम्ही कालवा विकत घेतल्या आणि म्हटलं आता कालवाचं कालवण होत आहे तोपर्यंत आपण जाऊन फिरून येऊया. तर ही आमच्या गावची भात शेती, हा आमचा लाकूड कापण्याचा कारखाना, हे आमच्या गावचं म्हशीचं पिल्लू आणि हे माझ्या बहिणीचं पिल्लू. ही माझ्या गावची बाजारपेठ. विचार केला तर बाहेर आलोच आहोत तर जाऊन मुंबईचं तिकीट काढून घेऊयात की. मग तसंच आलो खान चाचांकडे मुंबईचं तिकीट काढायला. त्यांना म्हटलं मला मुंबईचं तिकीट द्या, चांगलं स्लीपर कोचचं. मग त्यांनी सुद्धा तिकीट दिलं आणि मी तसाच घरी आलो. घरी येऊन आजीला विचारलं आजी जेवण झालं काय गे? कालवाचं कालवण. त्याच्यामध्ये होत आहे थांब. मग पुन्हा 15 मिनिटं थांबलो आणि भाई ढॅन टॅडॅन कालवाची चटणी आणि कालवाचं कालवण. आता जेवण मी झोपतो. बाय.